नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण डीसीसी बँक भरतीचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात, नवीन अपडेट कधीपर्यंत येऊ शकतं याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये आपण 2 ते 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या डीसीसी बँक भरतीविषयी माहिती बघणार आहोत। यामध्ये सर्वात पहिला जिल्हा असणार आहे एडीसीसी बँक भरती म्हणजेच अहमदनगर डीसीसी बँक भरती। त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे सातारा, त्यानंतर तिसरा जिल्हा असणार आहे रायगड। तर या 3 जिल्ह्यांच्या बँक भरतीविषयी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण सीडीसीसी बँक भरती म्हणजेच चंद्रपूर डीसीसी बँक भरतीविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे। जे पण अपडेट होतं सविस्तर आपण बघितलेलं आहे। जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट देऊन संपूर्ण अपडेट तुम्ही जाणून घ्या। जर तुम्ही अर्ज भरला असेल तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर, सातारा, रायगड या जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा, एका जिल्ह्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम इथं अहमदनगर जिल्ह्यावरती आपण बोलूया मित्रांनो। तर बघा, अहमदनगर डीसीसी बँक भरतीमधील जर म्हटलं तर वेगवेगळ्या पदांसाठी इथं पदभरती आलेली आहे। जवळपास इथं 700 पेक्षा जास्त जागांसाठी पदभरती आहे मित्रांनो। तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे मित्रांनो। पेपर कधीपर्यंत होऊ शकतात तर बघा, आजच आपला ऑफिसला कॉल झालेला आहे मित्रांनो। अहमदनगर ऑफिसला देखील आपण कॉल केला होता, सातारा ऑफिसला देखील आपण कॉल केला होता। त्यासोबत रायगड जिल्ह्याच्या जी बँक भरती आहे तर त्याच्या संदर्भात आपल्याला एक टोल फ्री नंबर भेटला होता, तिथे देखील आपण संपर्क केलेला आहे। कोणी काय सांगितलं, बँक भरती प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघत आहोत। तर बघा, सर्वप्रथम अहमदनगरचा जर विचार केला तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आचारसंहिता झाल्यानंतर लगेच बँक भरतीला आपण सुरुवात करत आहोत। लगेच तुम्हाला काही दिवसामध्ये प्रवेश पत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट तुम्हाला भेटून जातील आणि त्यानंतर पुढे तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये लगेच एक्झाम पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जातील। म्हणजेच माझ्या अंदाजानुसार, त्यांच्या सांगण्यानुसार जर विचार केला तर डिसेंबर महिन्याच्या ठीक आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपले जे पेपर आहेत अहमदनगर जिल्ह्याचे होऊन जातील मित्रांनो। अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। त्यानुसार तुम्ही जर अहमदनगर जिल्हा बँकसाठी अर्ज केला असेल तर नक्कीच तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा। लवकरच तुमचे पेपर होणार असल्याची इथं बातमी समोर आलेली मित्रांनो। तारखा इथं ऑफिशियली आलेल्या नाहीयेत मित्रांनो, ठीक आहे। एक अंदाज तुम्हाला सांगितला, कॉल आपण केलेला होता, त्यांच्या बोलण्यावरतून, त्यांच्या सांगितल्यावरतून त्यांनी कन्फर्म डेट सांगितलेली नाहीये मित्रांनो। परंतु एक आपल्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगत आहे, डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे पेपर होऊन जाण्याची दाट शक्यता असणार आहे। आणि याविषयी आपल्याला अपडेट कधीपर्यंत भेटू शकते मित्रांनो, 25 ते 26 तारखेपर्यंत अपडेट भेटेल अशा प्रकारचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती। जेव्हा आचारसंहिता संपणार आहे मित्रांनो, निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला या बँक भरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटणार आहे। 25 ते 26 तारखेच्या दरम्यानमध्ये आपल्याला अपडेट भेटून जाईल, कधीपर्यंत पेपर होतील, ऍडमिट कार्ड आणि याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारचे इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर अहमदनगर विषयी तुम्हाला माहिती समजून आली। साताराचे देखील जे पेपर आहे मित्रांनो, वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे मित्रांनो। महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा देखील कॉन्ट्रॅक्ट वर्कवेल नावाच्या कंपनीकडे दिलेला आहे मित्रांनो आणि साताराचे देखील पेपर वर्कवेल नावाची कंपनीच घेणार असल्याचं इथं समोर आलेलं मित्रांनो। त्यानुसार जर विचार केला तर सातारा ऑफिसला देखील आपण कॉल केलेला आहे मित्रांनो। त्यांच्या सांगितल्यावरतून हेच अपडेट त्यांनी देखील दिलं मित्रांनो। 27 तारखेपर्यंत तुम्हाला अपडेट भेटेल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मित्रांनो आणि पुढील काही दिवसामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तुमच्या पेपरला सुरुवात होणार असल्याचं सांगितलेलं आहे मित्रांनो। म्हणजेच याचे देखील पेपर पुढील महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो। तर अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर पुढील डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 10 ते 15 तारखेपर्यंत पेपर झालेले बघण्यासाठी भेटू शकतात मित्रांनो। पेपरची प्रक्रिया लगेच सुरू होईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं मित्रांनो। फक्त आचारसंहिता संपली, निकाल लागला की लगेच तुमचे पेपर इथं सुरू होणार असल्याचं इथं त्यांनी सांगितलेलं मित्रांनो आणि त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला 27 तारखेपर्यंत वेबसाईटला कळून जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्या हेतूने जर तुम्ही अहमदनगर किंवा सातारा जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचे पेपर वर्कवेल ही कंपनी घेणार आहे मित्रांनो। आतापर्यंतचे वर्कवेलनी घेतलेले आपल्याकडे जवळपास 30 ते 40 पेपर आहेत मित्रांनो, ठीक आहे। लेटेस्ट क्वेश्चन पेपर, तर हे सर्व तुम्हाला कसे भेटणार याच्याविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे।
तर त्या अगोदर जर म्हटलं तर आता आपण रायगड जिल्ह्याविषयी माहिती बघूया की रायगड डीसीसी बँक भरतीचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात. तर रायगडचे पेपर नक्की कोणती कंपनी घेणार आहे हे अजून समजलेले नाहीये. एका वेबसाईटवरती किंवा एका पत्रामध्ये मी बघितलं होतं की हा देखील कॉन्ट्रॅक्ट जो आहे ITI कंपनी जी आहे याच्याकडे देण्यात आलेलं आहे मित्रांनो रायगडचा. ठीक आहे, तर रायगडचे पेपर ते घेणार असल्याचं असं समोर आलेलं मित्रांनो. आणि रायगडचे जे पेपर आहेत मित्रांनो हे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत होऊ शकतात अशा प्रकारचं इथं सांगण्यात आलेले मित्रांनो. रायगडचे थोडे पेपर पुढे जाणार आहे, त्यांच्याशी देखील आपलं बोलणं झालेलं आहे आणि जमलं तर 20 तारखेपर्यंत डिसेंबरचे पेपर होऊन जाऊ शकतात असं देखील अपडेट आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व तिन्ही जिल्ह्यांच्या बँक भरतीविषयी अपडेट होते मित्रांनो. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा ऑफिसशी आपलं बोलणं झालेलं आहे, ऑफिसशी आपण कॉल करून व्यवस्थित विचारून घेतलेलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर आचारसंहिता एकदा पूर्ण होऊ द्या मित्रांनो, त्यानंतर एकदा निकाल लागला की 25 ते 26 तारखेपर्यंत सर्व बँक भरतीचे अपडेट आपल्याला ज्याच्या त्याच्या वेबसाईटवरती भेटून जातील मित्रांनो. आणि जसं अपडेट येईल त्या अपडेट विषयी माहिती आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. बाकीच्या मुद्द्यांवरती बोलण्या अगोदर आपल्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो, जी की असणार आहे आपल्या नोट्स विषयी. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत. जास्त काय माहिती देत बसत नाही कारण यामध्ये आपण भरपूर माहिती दिलेली आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केलेला असेल डीसीसी बँक भरतीसाठी तर या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये तुम्हाला या विषयांच्या नोट्स भेटतील मित्रांनो. सब्जेक्ट तुम्हाला दिलेत, प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट नोट्स असणार आहे. त्यासोबत लेटेस्ट झालेल्या एकूण आपल्याला 44 पेक्षा जास्त म्हणजे 44 ते 45 प्रश्नपत्रिका इथं भेटणार आहेत मित्रांनो. या लेटेस्ट झालेल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर म्हणजेच मागील क्वेश्चन पेपर असणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत नोट्स म्हणजे टोटल 44 क्वेश्चन पेपर आणि 4 ते 5 विषयाचे नोट्स यांची एकत्रित किंमत ठेवलेली 198 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे खाली एक नंबर दिसत असेल, या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. नोट करून घ्या, लगेच पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केला जातील मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या या क्वेश्चन पेपर आणि या नोट्स असणार आहे डीसीसी बँक भरती 2024-25 साठी. तर अशा प्रकारे डीसीसी बँक भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचं अपडेट होतं मित्रांनो. चंद्रपूर डीसीसी बँक भरतीविषयी कालच आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या. ठीक आहे, त्यासोबत या पदभरतींविषयी कोणत्याही जिल्ह्याच्या डीसीसी बँक भरतीविषयी अपडेट आलं तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.